मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू। 4 सदस्यीय विभागांना आता प्राधान्य। मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकेची प्रभाग रचना बदलणार। निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का आरोपांवरून अजितदादांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही स्पष्टीकरण। फुटीची चिंता नको, जनतेशी बांधिलकी ठेवा। शरद पवारांकडून तूर्त एकत्र न येण्याचे स्पष्ट संकेत। तर भूमिका मांडण्यास आपण खंबीर म्हणत दादांनी स्वतःच्या प्रवक्त्यांनाही सुनावलं। जरा धीर धरा, काही लोकांना जाण्याची घाई लागली आहे, निलेश लंके यांचं वक्तव्य। कुणाचाही बाप काढणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांची नितेश राणेंना समज। तर सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, नितेश राणेंनी केलं होतं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींना परदेशवारी संदर्भात माहिती। महिला आयोगाच्या कारभारासंदर्भात सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। या संदर्भात सुप्रिया सुळे लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। डोंबिवलीमध्ये पुन्हा ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा। डोंबिवली पश्चिमेकडील मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांच्याकडून ठाकरेंच्या प्रकाश तेलगोटे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी। सीमा हिरेंकडून मुंबईमध्ये फडणवीसांची भेट। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 4थ्या दिवशी सुद्धा अन्नत्याग आंदोलन। तर आज जरांगे भेटणार। यासह काल पवारांचा बच्चू कडूंनाही फोन। पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा। राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये 4ही आरोपींकडून गुन्हा कबूल। पत्नी सोनमनंच बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची हत्या घडवून आणली, मेघालय पोलिसांचा दावा। महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 32, पुण्यात 23 तर ठाण्यामध्ये 3 रुग्णांची भर। राज्यात सध्या 615 इतके सक्रिय रुग्ण। 24 तास आधीच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार। तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय। तर बिकानेर नंतर देशाच्या इतर भागातील ट्रायल सुद्धा होणार। विदर्भात सध्या उन्हाचे चटके, मोसमी पावसाची प्रतीक्षा। काल 44.2 अंश तापमानाची नोंद। नागरिक सध्या उकाड्यानं त्रस्त। शुक्रवार नंतर राज्यामध्ये मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। पावसाअभावी पेरण्यांची घाई न करण्याचा सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। 2.5 एकरवरील केळी पिकांचं नुकसान। 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती। आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। द्रव ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिओम 4 ही मोहीम पुढे ढकलली। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यावर प्रक्षेपणाची नवीन तारीख ठरणार। मोहिमेत अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 14 दिवस घालवणार। 2025च्या अखेरपर्यंत लोकसंख्या 1.46 अब्जापर्यंत पोहोचणार। भारताच्या लोकसंख्येसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात ही माहिती समोर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।